मला एक समजत नाही बघा, ह्या बिचारीला गर्व कशाचा असेल नेमका, काय वाटत असेल नेमकं. एवढं जे हे ताटपणा फुगीरपणा एवढा जे हिच्या अंगात आहे ते कशामुळे असेल. मी विचार करतोय कशामुळे असेल. एवढा गर्विष्ठ, एवढी घमेंडी कशामुळे असेल तिला. भांडणं प्रत्येकाच्या घरात असतात, पण हे असे नसतात. मी बुलेट घेतली, ह्यांचं जळायचं काय काम माझ्यावर. मी फिरलो काय फिरलो, माझ्या कामासाठी मी फिरत असेल ना, मला माहित आहे ना. पण हिनं माझ्यावर जळायचं काय कारण. हिच्या नवऱ्याला हिनं मागायचं काय पाहिजे ते आणून देऊन त्याकडे बसून मला कशासाठी बिनाकामाचा त्रास. मी कुठवर ह्यांचा त्रास सहन करायचा. एक दिवस नाही बरं, किती जरी सांभाळून किती जरी केलं. आता मधी कानातली घेतली तेवढ्यापुरती 2च दिवस. नेमकं मी चुकतोय का ती चुकतीये माझी मलाच कळणं झालंय. मी काय आणली एखादी गोष्ट तेवढ्यापुरती चांगला आहे मला म्हणतील सगळी जणच. पुन्हा काय आणं नका ह्यांच्या मनासारखं कर ना, पुन्हा माझ्या नावानं बॉम्ब झाले. अजून मला शिव्याचा वर्षाव पण अजून. सारखं माझ्याकडं असं म्हणजे पालत्यानं धरण बघायचं. कशामुळं इतका वाईट आहे काय मी. बरं घेतली गाडी काय माझ्या एकट्यासाठी घेतली का. त्यांना पण नेतोच का कधी ना कधी कुठं इकडं तिकडं. मग ही त्रास आदरमधून जी मला त्रास होतोय ही मला आता पूर्ण बंद करायचं. कारण लय सहन करता आलो, लय म्हणजे लय. बरंच सहन केलंय. म्हणून मनाला आता कालच्यानं वाटायला लागलंय ही जी गाडणूक केलेली बरी, ही जी हिला वाहिलं दिलेलं बरं. आणि दुसरं एका मनाला वाटतंय जर हिला वाहिलं दिलं तर आपल्या भावाचा हाल होते. पोटाला अन्न सुद्धा मिळणार नाही त्या बिचाऱ्याच्या. पुन्हा ते आधीच गरीब, त्यात हिच्या टेन्शननं झरून पाक तब्येत उतरून बसायचं. त्याचं टेन्शन अजून, म्हणजे दोन्हीकडचं मला टेन्शन आहे. एक मन माझं म्हणतंय पाटणारी आता सगळं तिच्या हवाली करावं, पण तिच्यापासून पाटणारी मुक्तता घ्यावं, तिच्यापासून लांब जावं कुठं तर. आणि एक मन असं वाटतंय आपण जर व्हायला दिलं, आता तिला एकटील तर कसं व्हायला द्यायचं. आणि तिला एकटीला व्हायला दिलं का भावाचा हाल होते. तिला व्हायला दिलं का ती झालीच ना भावाचा हाल. मला ह्या गोष्टीचा विचार कळणं झालाय काय करावं आणि काय नेमकं, मग काय केल्यानंतर काय होईल. मला भावाला तर व्हायला टाकायचं नाही मुळात. म्हणजे काय करावं. काही सगळीच जनावर जित्रा शेरड काय गाड्या बिडी हाय सगळं असं वाटतंय तिच्या हवाली करावं. मग तर शांत बसेल काही. एका मनाला असं वाटतंय घरीच जाऊन कुठं तर इकडंच बसावं. दुसरा मनात अजून विचारत होते आपण असं बाहेर थांबलो तर आपल्या बायकोचं घरी कसं होणार. बाजार हाट ही लेकरं बाळ खाणार कशी ह्याचं टेन्शन.
एका मनाला वाटतंय घ्यावं बायका पोरून सगळं कुठं तर कोपाट घेऊन निवांत घालून राहावं. ह्या विचारामध्ये आज दिवसभर मी काय सुद्धा आज दिवसभर टेन्शनमध्ये ही व्हिडिओ टाकला नाही, काय नाही, जेवलो नाही, काय नाही. ह्या टेन्शनमध्ये आज दिवसभर रेंगाळतोय. दिवसभर आज माझ्या मागचं हे टेन्शन जायना झालंय. ह्या 4-5 प्रश्नात मी जाम अडकलोय. त्यातनं मला बाहेर कसं निघायचं हे सुधारणा झालंय. जर तुम्हाला कोण मला चांगला सल्ला दिला तर नक्कीच मी हे करेन. तुम्ही नक्की सांगा मला काय करू. या 4-5 सल्ल्यापैकी 4-5 गुंतागुंतीच्या या शब्दामध्ये मी नेमका कुठला निर्णय घेऊ. खरंच कोण जाणता असेल तर नक्की सांगा. हात बसले होता श्रावणे सकाळ धरणं दुखा लागल्या होत्या. केळं घेतली आता खायला लागलो या. इथंच बसले आपलं. दुखा लागलेला माणूस काय करतोय पोटाला. आणि त्या श्रावणे अजून रात्री त्यात जेवण न्यायला पोट भरून त्यामुळं 30 रुपये 40 रुपये किलो. मग त्यामुळं झालं नाही जास्त. त्याला म्हणलं आता बरी धोका लागले त्या खावा म्हणलं 1-2 केळं आपलं. या केळं खायला आपण निवांत. मग बुलेटची चावी देणार नाही. बुलेटची चावी इकली तरी बुलेटला हात लावत नाही. आता इकली तरी बुलेट घेत नाही हाताला. अजिबात हात लावत नाही त्या बुलेटला. त्यांना वाटलं काय चावी खाल्ली म्हणजे मी फिरायला थांबील का मी. आपल्याला मस्त दुनियादारी आहे की सगळीकडे वाहनं जाईल वाहनायची. माणसाला खिशात पैसा असला का माणूस कशाला एक भुकर म्हणत नाही. आता ही कपडी झाली तरी मळली ती. उद्या बोलतो एखादा नवीन ड्रेस घ्यावं. कारण ही पॅन्ट पांढरी ह्याच्यावरची ना पॅन्ट मळायला लागली. ही लाल शर्ट आहे ह्याच्यावर काही मळलेलं दिसत नाही काय नाही. पण ह्याच कपड्यावर झोपायचं ही चुरगाळलं व्हायचं कसं चुरगाळलं या. रात्रभर ह्याच कपड्यावर झोपल्यामुळं चुरगाळलं या. मग आपलं नवीन ड्रेस घ्यायला एखादा उद्याला घरची घरी का राही नाही ती घ्यायचं आपलं एक नवीन ड्रेस. आपला नवीन ड्रेस घालून आपलं ही करायचं. तुम्हाला सांगतो का ही पॅन्ट कशी मळली आहे बघितले का. मळली आहे मळून आधी का दुसरं आपलं नवीन घ्यायचा एखादा ड्रेस आपला. तर आता जोपर्यंत ती सुधरत नाही ती तोपर्यंत अजिबात घरी जायचं नावच घेत नाही. आपल्याला काय कमी पडत नाही तुम्हाला सांगतो. भूक लागली का द्यायचं पैसा आपलं 4 रुपये द्यायचं खायचं. आणि अशी तशी श्रावणी जाय आपल्याला काय ह्या महिन्यात काय आपल्याला लय खायचंच नाही. जेवणाची तर जास्त गरजच लागत नाही. दिवसभर असेल तसं आपण काहीच खात नव्हतं. एका टायमाला जेवण करत होते. खायची एका टायमाला फळं गळं प्यायचं पाणी कचकून गाठाई हिरबिरी एखादी माराई डुबकी. त्याला काय आपण काय एवढं घ्यायचं सांगा बरं. काय अडचण येत नाही. त्यावेळेला तुम्हाला सांगतो घेतला सगळं ओके झालं का सगळं ओके होतं या. असं काय नडत नाही माणसाचं काय सुद्धा नडत नाही अजिबात. कुठल्याच गोष्टी माणसाचं नडत नाही.